सर्वोत्कृष्ट खेळ झाला पाहिजे. पहिला चेंडू फुललेत वापरला गेला. पंचांनी सांगितलं की त्या ठिकाणी चेंडू ऑब्स्टिकला सोडून जाणार आहे. चेक. चला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण देणार आहोत. सार्थक म्हात्रे दादू आपण या. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपल्याला या ठिकाणी दिलं जाईल आणि ऑरेंज कॅप देखील या ठिकाणी तुम्हाला परिधान केली जाणार आहे. चला आपण यायचा. सार्थक दादू आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल. चला आपण यायचा मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक या ठिकाणी घेण्यासाठी. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. येस थँक्यू स्वप्नील सर. सिक्सर आलाय या ठिकाणी. बिगी आलाय सूरजच्या बॅट मधून. आर्यन पवारवरती हल्ला बोल इथे झालाय आणि तिथे बघा आमचे सन्मानी एवन जोडीचे संजयजी शिंदे साहेब त्या चेंडूला पकडण्याचा प्रयत्न करतायत. आनंदाचे डोहाळे त्यांना फुटलेत. चेक. येस तथास्तु डेव्हलपर संघ खरं तर आमचे संजय शिंदे साहेबांचा संघ आणि त्यानंतर मयुरेश लाड खरं तर यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. आता बॅटरीसाठी सुवर्ण संधी. यस आपण जाऊया मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे. आपण सार्थक खरं तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि एक समसमती ट्रॉफी खरं तर आपल्याला पाहायला मिळते आणि ऑरेंज कॅप होल्डर खेळाडू पाहायला मिळतो सार्थक. खरं तर ऑरेंज कॅप देखील इथे परिधान केली जाईल सार्थकला. अप्रतिम कामगिरी सार्थकची आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळते. सलग 2 मॅचेस झाल्यात आणि सलग 2 मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक मिळाला. खरं तर सार्थककडे देखील आपण थोडंसं संवाद साधूया. खरं तर लगातार 2 सामने इथे सार्थक आपण जिंकला आणि तुझ्या कॅप्टनशिपमध्ये हा संघ खेळतो. लगातार 2 मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक देखील मिळालाय. कसं वाटतंय? खूप सुंदर वाटते. जशी पाहिजे होती तशी बॅटिंग झाली आणि टीमने भरपूर सपोर्ट म्हणजे हे दिला सपोर्ट केला. आता कुणालची या मॅचला बॉलिंग सुंदर झाली. संपूर्ण टीम मध्ये आता सध्याचं वातावरण कसं आहे? संपूर्ण टीम आता फ्रेंडली वातावरण, कारण की आमच्या मिलते जुलते प्लेयर म्हणजे कोणी सर्व नॉर्मल क्रिकेट खेळतात. खूप साऱ्या शुभेच्छा खरं तर दादू पुढच्या मॅचसाठी तुला. आणि खरं तर ऑरेंज कॅप होल्डर आपल्याला पाहायला मिळतो आजच्या नाईटमध्ये. जाऊया पुढच्या सामन्यांकडे. आवाज ऐकूया मनोज कारवे सरांचा. धन्यवाद. येस थँक्यू स्वप्नील पवार सर. विकेटचं पतन झालंय मैदानामध्ये. चेक. खरं तर बेलवडे गावचे आमचे सरपंच हरेश पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होतं. हरेश पाटील साहेबांना विनंती असेल आपण वासपडावरती असं नसतं व्हायचा. खरं तर बेलवडे गावचे आमचे सरपंच आणि त्यांचं या ठिकाणी शुभागमन होताना आपण पाहतो. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. येस सरपंच म्हणजे प्रथम नागरिक आणि त्यांना आपण प्रथम स्थान देत असतो आपल्या गावामध्ये. असं व्यक्तिमत्व आपल्यामध्ये उपस्थित झालेत. या ठिकाणी षटकारानंतर लगेच गोलंदाजाने उत्तर दिलं. विकेट प्राप्त केली आर्यन या गोलंदाजाने. नवीन फलंदाज जॉईन झालाय प्रसाद पाटीलला. संकेत लॉंग रनअप बघा बॉलरचं पाहतो आपण. रमणीय वातावरण, प्रकाश झोतातली स्पर्धा. संपूर्ण पेन तालुका इथे खेळतोय. पेन तालुका बिग बॅश लीग हा ड्राईव्ह केलाय. अगदी गवताला गुदगुदल्या करत असताना लॉंग ऑफला तिथे कव्हरिंग केलं छान पद्धतीने आणि सिंगलची प्राप्ती इथे बॅट्समॅनच्या बॅटमधून झाली. धावसंख्या एका धाब्याने 7 वरती. एक गडी बाद आपण पाहतोय. तथास्तु डेव्हलपर्स या संघाची धावसंख्या आहे आणि प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतो ते अव्हेंजर्स नावाचा संघ आहे. चांगली ही लढत असेल, चांगली रंगत असेल, चांगली लढाई असेल. आणि पुन्हा गोलंदाज आर्यन राऊंड द विकेट जातोय लेफ्टीला. ओहो इथे थोडस पायांच्या हालचाल कमी अपुरी पडली. थोडसे शफलिंग मध्ये त्या ठिकाणी अपूर्णता जाणवली. बघितला हा रिले बघा, रिप्ले बघा. हो जागेवरून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता बॅट्समनने प्रसाद पाटीलने, ज्याने अगदी डोळ्यांचं रक्षण करणारं गॉगल परिधान केले. बघितलं ह्या गोष्टी हल्लीच्या काळामध्ये पाहायला मिळतात आपल्याला. डोळ्याचं संरक्षण फार महत्वाचं.
कारण चेंडू डोळ्याला लागतो आणि इथे मात्र इनसाइड आउट म्हणजे फॅन्टॅस्टिक सौंदर्य बघा फटक्यामध्ये, नजाकत बघा, अदा बघा, या फटक्यात झालेत प्रेक्षक फिदा. 4 रन. किती सुंदर फटका बघितला आपण. या फटक्याची नजाकत, तो क्लास, पुस्तकी फटका, आणि ही स्पर्धा हाय क्लास बनवली या फटक्याने म्हणू शकतो आपण. तुमचाच खेळ या स्पर्धेला उंच वरती घेऊन चाललाय मित्रांनो. असाच खेळ दाखवा. अनेक आपले जुने जाणते नागरिक सुद्धा आपल्यामध्ये आलेले आहेत, वरिष्ठ नागरिक, ते सुद्धा या खेळाचा आनंद घेत आहेत. त्यांनी सुद्धा अनेकांची खेळी बघितले. सुनील गावस्कर साहेबांची बघितली आहे, त्यांनी गुंडप्पा विश्वनाथची बघितली आहे, आणि आपण सचिन तेंडुलकर साहेबांची बघितली आहे. काय तो क्लास आणि हाय क्लासचा फटका इथे लगावला गेला. चौकार. धावसंख्या 1 गडी बाद 11 वर. तथास्तु डेव्हलपर्स इथे उडवलाय. जबरदस्त. बघा बघा, मी सांगितलं होतं की मी तिथे चेंडूला फेकून देणार मिड विकेटच्या वरून. इथे हा षटकार. ये दूसरे तरफ मयूरेची लाड साहेब, बीच में जगत के सुयश भटहारी, राम जी की निकली सवारी. खतऱ्याची घंटा वाजलीये. या ठिकाणी गगन भरारी गिरा षटकार. धावसंख्या 17 वरती 1 गडी बाद. सुनील पाटील होते आक्रमणाला सुरुवात केली आहे. विकेटचं पतन झालं म्हणून काय झालं? आम्ही तथास्तु डेव्हलपरचे जनक आहोत. ते आम्हाला तथास्तुने सांगत असताना आशीर्वाद दिलाय, आणि त्यांना आम्हाला वादा केला आम्ही त्यांना की जीतेंगे हम खुद से वादा करो. सांगितले असताना इथे राज ठाकरे सर आम्हाला दर्शवत आहेत. चेंडू पटकन देत जा प्लीज, लक्ष ठेवा आमचं आयोजक मंडळ. खूप लांब गेला, लांब लचक फटका मारला. फटका नाही तो चटका होता, आणि त्या चटक्याने धावसंख्या 17 वरती फुललेली आहे तथास्तु डेव्हलपर्स या संघाचे. एवन जोडी म्हणजे तथास्तु डेव्हलपर्स. सन्मान्य संजयजी शिंदे साहेब, सन्मान्य मरीचे लाड साहेब यांचं एकत्रीकरण म्हणजे तथास्तु डेव्हलपर्स, आणि त्या सर्वांना एकत्र आणण्याचं कार्य इथं केले सुयजी भट साहेबांनी, जे आमचे लाडके आयोजक आहेत. बघा आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता आपण. सरपंच साहेबांशी डिस्कस करत असताना हे आमचे संजयजी शिंदे साहेब. धावांचा संचय झालाय आणि धावसंख्या 17 वरती पाहतो आपण. भरधाव वेगाने चेंडू गेला होता अगदी नगरपालिकेच्या, नगर परिषदेच्या इमारतीकडे, उंच उंच लांब लांब. पुन्हा इथे फटका चांगला मारण्याचा प्रयत्न. समजदारीने खेळतोय बॅट्समन, त्याला सुद्धा जाणीव आहे की मला माझी विकेट राखायची आहे. तो सुद्धा क्रिकेटच्या जगताला सांगतोय, तो सुद्धा तथास्तु डेव्हलपर्सला सांगतो की मला जाण आहे, मला माहिती आहे की सत्यवानसाठी सावित्रीने सिंदूर जसं राखलं होतं तसं मी माझ्या संघासाठी, मी तुमच्यासाठी, आपल्यासाठी माझी विकेट राखून खेळणार. धावसंख्या 8 वरती 1 गडी बाद. तथास्तु डेव्हलपर्स 18 वरती, माफ करा 8 म्हणालो, सॉरी फॉर दॅट. 18 वरती 1 गडी बाद. आणि बघा लहान लहान उगवते सितारे सुद्धा येत आहेत. हे बघा भविष्यातील त्रिदेव आलेत. आपलं हार्दिक स्वागत मुलांनो, या. ते सुद्धा आम्हाला टाटा करतायत. लगेच टाटा करू नका. इथे मात्र टाटा बाय बाय. विकेटचं पतन. फलंदाजाला सांगतोय चले जाओ, क्लीन बॉल, स्विंग इन डिलिव्हरी. सुनील पाटील दिले उत्तर. दुसरा धक्का लागतोय तथास्तु डेव्हलपर्सला. काय गाणं आणि काय तो माहोल, काय ती स्थिती बघितली आपण. सर्व काय झकास झकास.
तिथे बॅट्समनची द्विधा मनस्थिती होती, फटका नक्की कसा मारायचा, कुठे मारायचा, स्टान्स कोणता घ्यायचा, त्या स्थितीमध्ये अडकले गेले. मनस्थिती चुकीची होती. त्या मनस्थितीच्या माध्यमातून तिथे परिस्थिती बिघडली आणि विकेटचं पतन झालंय. तुमची मानसिकता महत्वाची असते मित्रांनो, त्याला म्हणतात माइंडसेट. तो असा सेट करा की तुम्हाला ग्रेट म्हटलं पाहिजे जगताने. जसा माइंडसेट ग्रेट केलाय, सेट केलाय आमच्या A1 जोडीने, संजय शिंदे साहेबांनी, मनीष लाड साहेबांनी, की आम्ही कमी वयात सुद्धा उत्तुंगी भरारी घेऊ शकतो आमच्या बिझनेसमध्ये आणि क्रिकेटच्या ह्या प्रेमामध्ये सुद्धा. इथे चेंडूला खाली ठेवलं, ऑप्टिकच्या बाजून चेंडू येतोय बघा, मस्त रिलीज ऑफ द डिलिव्हरी. वा, टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली सुद्धा राहिला, अगदी ऑप्टिकच्या जवळून आला. बघितला, 2 धक्के लागलेत, 2 संकट आलेत आणि त्या कारणाने दबाव घेतलाय निखिल आणि संकेतने. या धाव फलकावरती पाहतोय धावसंख्या स्थिर, 2 गडी बाद 18 वरती 18. सुनील पाटीलचा चेंडू क्रमांक 5वा, तो अगदी खूपच बाहेर आणि पंच बाहेर निघाले. राजसाहेब ठाकरे सर सांगतायत इट्स अ वाईट डिलिव्हरी आणि धावसंख्या अलगदपणे उडी मारत असताना 19 वरती जाऊन ठेपलेली आहे टीम. तथास्तु डेव्हलपर्सचे धावांचं डेव्हलप केलं पाहिजे, डेव्हलपिंग केलं पाहिजे, प्रगती केली पाहिजे. प्रगतीला फार महत्व आहे मित्रांनो, अधोगती नसावी, प्रगती. इथे गोलंदाज इथे अधोगती करते स्वतःची, कारण त्याचा तिथे ताळमेल बिघडलाय, लेन चांगले, लाईन बिघडली बघितली आणि अजून एक वाईड आलाय. धावसंख्या 19 वर पुढचा सामना आहे. हो, इथे या दरम्यान बघा बघा बघा, तिथे पंच सांगतील आम्हाला बॅट्समन आउट, माफ करा. इथे एक अनाउन्समेंट करत होतो आणि त्या दरम्यान चेंडू टाकला गेला. तर जनसेवा रायडर्सचा कॅप्टन आणि वीर मराठा झोईचा कॅप्टन आपण येऊन थांबा. हो, झेल टिपलाय बघा, हे रिप्ले मध्ये बघा, झेल मस्त टिपलाय आणि फलंदाज फेल झालाय. हॅलो, जनसेवा वॉरियर्सचे ओनर जब्बार पटेल यांचे सुपुत्र सुभान पटेल इथे आलेले आहेत. त्यांना मी विनंती करतो त्यांनी स्टेजवर यायचं आहे. सुभान पटेल हे जिथे कुठे असतील त्यांनी स्टेजवर कृपया यायचं आहे. जब्बार पटेल यांचे सुपुत्र सुभान पटेल यांना मी सांगतो की त्यांनी स्टेजवर यायचं आहे. आणि मी संकेत द्रविड यांना विनंती करतो की सुभान पटेल यांचा त्यांनी सन्मान चिन्ह द्यायचं त्यांना. तर विकेटचं पतन झालं. नवीन फलंदाज आला, त्याला सुद्धा फुललेत वापरलं. लोअर फुल टॉस होता, स्लोअर फुल टॉस होता, परंतु त्याच्यावरती फुल टोल वसूल करता आला नाहीये. मी विनंती करतो दोन्ही कॅप्टनला या. संकेत द्रविड यांना विनंती करतो त्यांनी सुभान पटेल यांना सन्मान चिन्ह द्यायचं आहे. सुभान, पंचाचा लेग बायचा सिग्नल आम्हाला आलाय. तर जनसेवा रायडरचा कॅप्टन आणि वीर मराठा झोईचा कॅप्टन त्वरित या, प्लीज त्वरित या. तुम्हाला खूप आम्हाला सूचना देण्यास भाग पाडू नका, त्याच्या कारणाने काय होतं, आमचं लक्ष विचलित होते मित्रांनो. एकदा आम्ही आवाज दिला की तुम्ही लगेच पाचारण व्हायचं आहे. तुम्हाला जबाबदारी तुम्हीच स्वीकारायची. प्लीज जय्यत तयारी तुम्ही करून ठेवायची की तुमचा पुढचा सामना आहे, तुमच्याकडे शेड्यूल आलंय सामन्याचं, सामना क्रमांक आलाय, तुम्हाला ते माहिती पाहिजे. प्लीज काळजी घ्या. आणि आता तिचं षटक ते टेप बॉलचं असणार आहे. धावसंख्या बघा 2 षटकानंतर पाहतोय आपण 3 गडांच्या मोबदल्यामध्ये बरोबर 21 वर 21 ऑन द बोर्ड. प्रति षटक 10.5 धावा म्हणजे 10.50 ह्या गतीने धावसंख्या पुढे चालवलेली आहे तथास्तु डेव्हलपर्सने. आणि आता पाहतोय आपण टेप बॉलचं षटक हाताळतोय गोलंदाज रोहित म्हात्रेला फॉलो केलं, खूपच दूर होते चेंडू टाकला. पंच विजय जगताप सर वळून सांगतायत वाईट डिलिव्हरीचा इशारा. वाईट चेंडू आहे, खराब चेंडू हाताला. धावसंख्या इथे चांगली होत असताना 22 वर. तर सरपंच साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, तर विनंती करतो आपल्या मंडळाच्या वतीने रोहितजी सडगे साहेब आपल्या शुभ असते, आपले लाडके सरपंच साहेब जे आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्यांचा हा
आपण शुभ सन्मान करावा. सन्मान होत असताना बघा आपल्या ह्या व्यासपीठावरती लागोपाठचा वाईट सुद्धा आलाय मैदानामध्ये. काहीसं लक फॅक्टर ऑन झालंय, ऑन होतंय. नशीब कोणाच्या बाजूने येते मित्रांनो? जो मेहनत करतो त्याच्या बाजूने असतं, लक्षात घ्या. परंतु वारंवार तुम्ही नशिबाची साथ मिळेल अशी अपेक्षा बाळगू नका. पुन्हा मी विनंती करतो की दोन्ही कॅप्टन, जनसेवा रायडर्स आणि वीर मराठा झोवे, प्लीज या ना लवकर. इथे अजून वाईड आलाय. इथे मात्र आतमध्ये घेतला चेंडूला, लेन थोडीशी आतमध्ये घेतली, गतीचा थोडासा वापर प्रॉपरली केला, गतीमध्ये परिवर्तन केलं. पंचांनी लेग बायचा इशारा केलाय. जगताप सरांनी धावसंख्या संदीप सर जोडून सांगतात आम्हाला, ती पोहोचलेली आहे बरोबर 24 वर. 3 गड्यांच्या मोबदल्यात 24 धावा आपल्या या धावफलकात आपण पाहतोय. प्रथमतः बॅटिंग करणारा संघ इथे तथास्तु डेव्हलपर्स नावाचा आहे. ज्या तथास्तुनीची स्पर्धा तुमच्यासाठी तुम्हाला भेटीस आणले मित्रांनो. फार मोठं सिंहाचा वाटा ज्याने उचललाय. या स्पर्धेचे प्रेरणास्थान पुरस्कर्ते आमचे लाडके संजयजी शिंदे साहेब आणि मयुरजी लाड या साहेबांची स्पर्धा. त्याच्यासोबत सुयशजी भट साहेब यांचं आयोजन आणि सोबतीला व्यवस्थापक मंडळ आमचं फ्रेंड्स ग्रुप पेन, ज्यांनी तुम्हाला दिले ही क्रिकेटची देण. देणेकरी आहेत तुम्ही, घेणेकरी आहेत. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि घेणाऱ्याने घेता घेता म्हणतात ना की देणाऱ्याचे हातही घ्यावे. हात घेताना हात नाही घ्यायचे, आदर्श घ्यावा की त्यांनी आपल्याला काय दिलंय. त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिलाय, त्यांनी आम्हाला संधी दिली. इथे संधी आहे, नाही झेल कॅरी होऊ शकला नाहीये. गलीच्या दिशेने तिथे फिल्डर ट्रॅव्हल झाला आणि चेंडू सुद्धा तिथे उजव्या बाजूला जाऊन पडला, बघितलं. आणि धावसंख्या सिंगल सिंगलने अलगदपणे संत वाहते कृष्णा माही. किती करेक्शन किती? 26 धावा. ऑप्टिकच्या बाहेर इथे फुलेंत वापरला गेला. षटक क्रमांक 3 टेप बॉलचा हाताळा जात आहे रोहित म्हात्रेच्या वतीने. डॉट चेंडू निघाला. हा विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना पुन्हा एकदा कॅप्टनना विनंती करतो की तुम्ही किती सूचना देण्यास भाग पडताय, प्लीज या लवकर दोन्ही कॅप्टन, पुढील सामन्यासाठी या. हो हो हो, इथे बॅट्समन पाहत राहिला आणि त्याचं जजमेंट इथे बरोबर ठरलं. बघा हे जजमेंट आधीच्या सामन्यात बघितलं की 3 मध्ये 13 पाहिजे असताना त्या बॅटरने ती चूक केली मित्रांनो. अगदी तिथे मान्य सुद्धा बोलले की हा फटका मारायचा होता, त्या चेंडूला फेस करायचं होतं, चेस करायचं होतं, परंतु तिथे मात्र तो सामना गमावला. इथे धावसंख्या 27 कमावली आतापर्यंत. तथास्तु डेव्हलपर्स या संघाने या 3ऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा बॅट्समन इथे बीट होतोय. बघितलं आपण, मानसिकता थोडीशी ढासळलेली पाहायला मिळते, खालावलेली पाहायला मिळते. कदाचित बॅट्समनची मानसिकता अशी पण असू शकते की मला फक्त सध्या हे षटक खेळून काढायचं आहे, त्यानंतर आम्ही पुढची 12 चेंडू अगदी आतषबाजी करणार, मे बी असं असू शकतं. आणि त्यालाच म्हणतात वादळापूरची शांतता. संघ पाहतो आपण शांतपणे 28 मध्ये जाऊन ठेपलेली आहे. प्रेक्षक सुद्धा शांत झाले. तो जल्लोष नाहीये, कारण त्यांना हवाय चौकार षटकार. तशी ललकार येणार का नाही हा ड्राईव्ह केला गेलाय. शॉर्ट एक्स्ट्राकवाला फिल्डर तिथे तैनात आहे जो कव्हर करतोय आणि अशा प्रकारे हे टेप बॉलचं षटक समाप्त झालं. प्रेक्षकांनो धावसंख्या तथास्तु डेव्हलपर संघाची 3 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 29 वर. श्रीराम म्हणा एकदा, जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की. नारा आला पाहिजे, जयघोष झाला पाहिजे मित्रांनो. मर्यादा पुरुषोत्तम जय श्रीराम हा नारा झाला पाहिजे. 22 जानेवारी 2024 रोजी आपण पाहिलं ते फार मोठा प्राण प्रतिष्ठान सोहळा. अनेक वर्षांची आपण वाट बघत होतो की राम मंदिर कधी होणार, आणि ते मंदिर अखेरीत झालं. आणि जगाने या आपल्या भारतीय संस्कृतीची दखल घेतली आहे. इथे मात्र आता ह्या खेळाडूची दखल घेण्यासाठी प्रेक्षक जोडले गेलेत, मान्य जोडले गेलेत की आता
तशी बॅटिंग होणार का, तशी बॉलिंग होणार का ती बघायची आपल्याला. म्हणतात ना की जगाच्या पटलावरती असं कार्य करा की आपली दखल जगाने घेतली पाहिजे आणि आपलं नाव इतरांनी जगाला सांगितलं पाहिजे. यालाच म्हणतात तुमचं परफॉर्मन्स, तुमचं कार्य. या जगाच्या पटलावरती आपण फक्त नायक आहोत. आपला डायरेक्टर आहे तो वर बसलाय, त्यांनी आपल्याला भूमिका दिली ती कठीण आहे हे स्वतःला सांगायचं. म्हणून म्हणतात की कठीण काळ स्वतःला सांगा की शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाहीये. परमेश्वर त्यालाच निवडतोय, संघर्ष त्याला देण्यास भाग पडतोय की ज्याच्यामध्ये ती संघर्ष पेलण्याची क्षमता आहे. झेल पेललाय, झेल टिपलाय आणि फलंदाज बाद झालाय. धक्का क्रमांक 4. धावसंख्या 30 वरती विकेटचं पतन झालंय. बघितलं आपण. वीर मराठा झोये कॅप्टन त्वरित या टॉस साठी. कॅप्टन जनसेवा रायडर्स विरुद्ध वीर मराठा झोये. आणि इथे बघितलं आपण काय मस्त झेल टिपला, अगदी उलटा धावत होता, म्हणजे पाठीमागे जात असताना नजर तीक्ष्ण होती चेंडू पर्यंत त्या फिल्डरची. यालाच म्हणतात तुमचं सुंदर कार्य. शेखर भगतने सर्वांना बघत ठेवलं, असं झेल टिपलाय शेखर भगतने. मस्त छान, जसं काल विनय घरच चमकला, इथे शेखर भगतने आज झेल टिपला. सुमितने सुद्धा आज छान झेल टिपलेत. पण धावसंख्या तशी पाहता छान होत नाहीये. फायटिंग स्कोर निर्माण करावं लागेल. मस्त टायमिंग होतं फटक्यामध्ये, डीप एक्स्ट्रा कबड ड्राईव्ह, आणि तिथे 2 धावाचं जोखीम घेतलंय. यालाच म्हणतात प्रेक्षकांनो मोर रिस्क मोर प्रॉफिट. रिस्क घ्या, रिस्क घ्या. आणि जो नुकताच अर्धशतक झळकालं होतं सार्थक याने, त्याला बक्षीस, मागच्या मॅचचा तो अर्धशतक वीर, त्याला सुद्धा बक्षीस मिळणार आहे 3000 रुपयाचं ततासू डेव्हलपर्स कडून. आणि तत्पूर्वी आपण टॉस होताना सुद्धा पाहतोय आणि ते वाईट सुद्धा पाहतोय मैदानामध्ये. या तिन्ही गोष्टी बघितल्या आपण. सरपंच साहेब धन्यवाद, आपल्या शुभ हस्ते आपण टॉस केला. आणि आता सार्थकला आपण देतोय 3000चं कॅश प्राइज. टाळ्या वाजवा सार्थकसाठी. अर्धशतक वीर हा शूरवीर आहे. आणि इथे मात्र गोलंदाज चुकीची बॉलिंग करतोय. वाईड मिळतात, मोठे फटके येत नाहीयेत. फलंदाज निलेश आलाय, धनावडे. येस, वीर मराठा संघाने टॉस जिंकलाय. पुढच्या सामन्यासाठी प्रेक्षकांनो कुठे जाऊ नका, पुढच्या सामन्याचा आपण आनंद घ्या. ही धावसंख्या मला संदीप सर सांगतील. बरोबर आहे ती 34 वर. 34 स्क्रीनवरती करेक्शन करा प्लीज. 34 धावा धाव फलकावती. मी म्हणतो की 50-55चं टार्गेट सेट केलं पाहिजे. इथे फक्त स्ट्रोक चेक केला, एक डीप एक्स्ट्रा फिल्डर वेगाने येतोय, अटॅकिंग फिल्डिंग करतोय, आणि आता मात्र दुसरे धाव घेण्यामध्ये हिम्मत करू दिली नाहीये. सिंगल वरती समाधान मानले आणि धावसंख्या सिंगलने पुढे 35 वर. कधी कधी जोखीम घ्यावं लागतं मित्रांनो जीवनाच्या पटलावरती. नेहमी तुम्ही अगदी सावधगिरीने चालत नाहीये, कारण जिंदगी में रिस्क ना लेना सबसे बड़ा रिस्क होता है, तुम्हाला माहिती असेल. रिस्क घ्या, मोर प्रॉफिट कमवा. हा चेंडू अगदी पायात टाकला होता, यॉर्कर होता, त्याला खोदून काढलं, बघितलं वाईडिस लॉंगॉनला तिथे चेंडू ड्राईव्ह केला होता आणि सिंगल पुन्हा एकदा प्राप्त झाली. धावसंख्या 36 वर. षटक क्रमांक 4 इथे समाप्त होईल. हा चेंडू बाहेर काढलाय, होईल की नाही? नाही होणार. सध्या अजून चेंडू टाकावा लागेल. खूपच इथे अवांतर मिळाले, परंतु त्याचा पुरेपूर फायदा नाही उचललाय. हे सुद्धा कळले आमच्या लाडके संजय शिंदे साहेबांना की इथे बॅट्समन पायांची हालचाल नीटसर करत नाहीये, त्यामुळे मोठे फटके इथे क्रिएट होत नाहीयेत. फटक्याचं क्रिएशन तुम्हाला जमवता आलं पाहिजे, फटका बनवता आला पाहिजे. तुमच्या समोर चेंडू येणार नाहीये, इथे समोर खेचलाय, तिथे मात्र चेंडूच्या खाली फिल्डर पोहोचलाय आणि विकेटची प्राप्तीकरण केली आहे. झेलच्या रूपामध्ये विकेटचं पतन. संजय भोईर बाद. धक्का क्रमांक 5.
धावा होत नाहीये, धावा होत नाहीये. देवाचा धावा करण्याची वेळ आली पाठीराख्यांना. तथास्तु डेव्हलपर्सने फार मोठा आशीर्वाद तर दिला होता, परंतु त्या आशीर्वादाचा इथे वापर नाही करू शकले. त्या प्रसादाचा वापर करू शकले नाहीये. तो प्रसाद तुम्हाला मिळाला होता, परंतु इथे मात्र एकमेकांना साथ द्या. हम साथ साथ आहे म्हणत अजून धावा जोडा. अजून वेळ निघून गेली नाही. काही मोठे फटके 2-3 जर आले तर इथे धावसंख्या 50च्या पार जाऊ शकते आणि तो जर पल्ला गाठला तर ही मॅच फायटिंग होईल मित्रांनो. मानसिक दबाव टाकण्यासाठी 50शी गाठणं गरजेचं आहे. हर्षद आलाय. हर्ष उल्हास पद्धतीने हर्षदला आता बॅटिंग करावी लागेल. अजून बरेचसे चेंडू शिल्लक आहेत आणि गोलंदाजच्या साठी टाळ्या वाजवा. जो आहे आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. कम ऑन गोलंदाज, यू हॅव टू टेक द हॅट्रिक, यू कॅन डू इट. सिद्धू मार्गस्थ होतोय. सिद्धू पाजी म्हणजे सिद्धू. मिया बिया राजी तो क्या करेगा पाजी असं म्हटलं जातं. इथे मात्र चेंडू चांगलाच हाताळला होता. फलंदाजाला तिथे पूर्णपणे थांबवून ठेवलंय. धावाच येत नाही, धावा पुढे जात नाहीत, पूर्णपणे थांबल्यात, थंडावले आहेत. 38 वरती 6 गडी बाद. या इनिंगचे 3 चेंडू शिल्लक. 3 मध्ये 2 मोठे फटके जरी आले तरी सुद्धा 50च्या आसपास टार्गेट सेट होऊ शकतं. परंतु तशा पद्धतीची इथे बॅटिंग होत नाही. जो ISPL चा प्लेअर होता त्याच्यावरती फार मोठ्या आशा होत्या, परंतु तो सुद्धा लगेचच निघून गेला. दगरी दाखवायची असते मित्रांनो. विकेटचं पतन होत जातंय हे तुम्हाला माहिती आहे, परंतु तुमची क्षमता दाखवायची वेळ होती. धावसंख्या इथे पाहतो 44 वरती 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हर्षदने इथे मात्र हर्ष उल्हास निर्माण केला. शेवटचा चेंडू असेल पुन्हा एकदा हर्षदसाठी. आता मात्र चेंडूला बाहेर ठेवलं, पुढे टप्पा टाकला, चेंडू पेस केलं गोलंदाजाचं. ही क्वालिटी, कर्तबगारी बघितली आपण. आणि इथे आता पंच आम्हाला अजून दर्शवत आहेत की एक चेंडू शिल्लक आहे अजून. अजून एक चेंडू शिल्लक आहे. स्क्रीनवरती करेक्शन प्लीज करा, अपडेट करा. साईप्रीत वाहिनी आपण. धावसंख्या 44 आहे. हा शेवटचा चेंडू या इनिंगचा. ओहो अखूट टप्पा होता आणि ओ बाय गॉड, वाईड मिळतोय, वाईड मिळतोय. संजयजी शिंदे साहेब अजून चान्स आहे 50 करण्याची. सुयजी भट साहेब अजून चान्स आहे 50शी गाठायची जर एखादा मोठा इथे षटकार आला तर. धावसंख्या 45 वरती. लो स्कोरिंग मॅच असली तरी मित्रांनो हाय व्होल्टेज बनते. तुम्हाला माहिती असेल की कुठली पण धावसंख्या क्रिकेटमध्ये आपल्याला विजयाची खात्री देत नाहीये. जसं आपण IPL पाहतोय 200 पण कमी पडायला लागलेत, 250 पण कमी पडायला लागलेत. 300 केलं तरच काहीतरी समाधान मिळतंय. त्यानुसार आज SRH ने बॅटिंग केली होती. म्हणून तुमची धावसंख्या तुम्ही अशी निर्माण करा की फाईट देऊ शकाल. हा शेवटचा चेंडू, परंतु नाही, हा लोअर फुलटॉस होता, त्याला उडवता आला नाही. धावसंख्या इथे आता सिंगल तर आली आहे. 2 येतील काय? 2 आल्या आणि 2 जोडल्या जातील. पंच नाही तिथे, पंचाचं बोर्ड आकाशामध्ये. रनआउट दिले फलंदाजाला, म्हणजे एकच धाव वाढली गेली आपल्या टार्गेटमध्ये. धावसंख्या झाली ती कंप्लीट 46 आणि 27 धावांचं टार्गेट जिंकण्यासाठी आहे या सामन्यामध्ये. 47 टू विन फॉर द टीम ऑफ अवेंजर्स अगेन्स्ट तथास्तु डेव्हलपर्स. 50चा पल्ला गाठता आला नाहीये. चला चला पटापट लगेच या चेस करण्यासाठी या. चेंडू द्या मैदानामध्ये. पंच दर्शवतात काहीतरी त्या ठिकाणी आयोजक मंडळ. आपण बघितलं की
षटकार हर्षदने ठोकला तर असं वाटलेलं की अजून तो आगाज करे, पण तो गोलंदाजाचं त्या ठिकाणी आपण कसं पाहिलं आणि त्याने छान पद्धतीने अगदी शेवटचे चेंडू हाताळले. जास्तीत जास्त वाईट्स टाकले गेले, परंतु त्याचा पुरेपूर वापर नाही केला गेला. तथाच तो डेव्हलपर्सच्या वतीने लक्षात घ्या, वीर मराठा झोयची प्लेइंग इलेव्हनची टीम आली आहे संपूर्ण, आणि इथे मी विनंती करतो की जनसेवा रायडर्स आपण तुमच्या टीमची लिस्ट पाठवा, खेळाडूची लिस्ट पाठवा, माफ करा, तुमचं प्लेइंग 11, तुमचा 12 मॅन याची लिस्ट पाठवा, त्वरित पाठवा. यासाठी सुद्धा तुम्ही आम्हाला जास्त सूचना देण्यास भाग पाडू नका. आणि फिल्डिंगसाठी इथे आपण पाहतोय ततासू डेव्हलपरचे हे खेळाडू उतरत असताना मैदानामध्ये आपण जर पाहिलं प्रेक्षक होतं 46 धावा उभ्या केलेल्या आहेत, तरी सुद्धा धाव्यांवरती फाईट होऊ शकते आणि करावी लागेल. ही धावसंख्या कमी नाहीये आणि फार मोठी नाही, परंतु फायटिंगसाठी नक्कीच आहे. फक्त स्वतःला सांगत असतं की मी फाईट करू शकतो. जर समोरच्याने आम्हाला 46 मध्ये थांबलंय तर स्वतःला सांगा, संपूर्ण टीमला सांगा की आपण त्यांना आपल्या धावसंख्येपेक्षा काही धावांच्या आधी थांबूया. तर दोन्ही संघांना शुभेच्छा की आपण जिंकण्याचा प्रयत्न करा. एका बाजूला आपण पाहतोय तथासू डेव्हलपर्स ज्यांची इनिंग समाप्त झाली, आता दुसऱ्या बाजूला अव्हेंजर्सला हा चॅलेंज दिलाय. तो चॅलेंज कसा तो स्वीकारेल, या सामन्यामध्ये कोण जिंकेल कोण हारेल याचं उत्तर देतील आमचे टॅलेंटेड कॉमेंटेटर, ज्याचा गोड आवाज महाडचा आवाज आहे. आमचे देशमुख सर आता तुम्हाला मंत्रमुग्ध करतील कॉमेडी बॉक्स मध्ये. मी त्यांना विनंती करतोय देशमुख सर या आणि मंत्रमुग्ध करा या आपल्या लाडक्या प्रेक्षकांना. धन्यवाद. येस धन्यवाद डीजे. बोलतो आपण चालू असलेले सामने, अर्थात ज्या क्षणाची वाट आपण सर्वजण संपूर्ण वर्षभर बघत होतो तो क्षण आपल्या भेटीला आलेला आहे. अर्थात भव्य दिव्य सामने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पेण तालुका बिग बॅश लीग 2026 पर्व क्रमांक 2 आपण पाहतोय आणि निश्चित रूपानं पाहिलं तर दिवस क्रमांक 2 चालू असलेला सामना आपण पाहतोय. तथास्तु डेव्हलपर्स विरुद्ध अव्हेंजर्सचा हा सामना. या सामन्याचा जर का आपण थोडासा लेखाजोखा पाहिला तर आपल्याला कळतंय की अव्हेंजर्स संघानं प्रथम नाणेफेकी जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि पूर्वार्धामध्ये तथास्तु डेव्हलपर्स अमित जोशी आपल्याला विनंती असणार की आपण कृपया व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. प्रथम फलंदाजी करत असताना तथास्तु डेव्हलपर्स संघानं 46 धावांचा पल्ला गाठला आणि 47 धावांचं आव्हान मात्र या ठिकाणी दिलं गेलंय त्या अव्हेंजर्स संघाला. अर्थातच या सामन्याच्या उत्तरार्धामध्ये याच 47 धावांचा पाठलाग करताना अव्हेंजर्सचा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. खऱ्या अर्थानं दोन्हील्या संघांमध्ये अतिशय प्रतिभावान खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले होते आणि निश्चितपणे चांगला क्रिकेटचा खेळ आणि मेजवानी देखील सर्व प्रेक्षकांसाठी पाहायला मिळणार आहे, यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. निश्चित रूपानं आपण गोलंदाजीच्या ताफ्यामध्ये आशीर्वाद याला देखील पाहायला मिळणार आहे. आशीर्वाद आपल्याला पाहायला मिळेल. निश्चित रूपानं कशा प्रकारचा खेळ राहील हे मात्र पाहण्यासारखं राहील. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय प्रथम गोलंदाज वैयक्तिक पहिलं, त्यासोबतच संघासाठी पहिलं षटक घेऊन होतोय प्रसाद आणि त्याला मात्र जबरदस्त मारा करण्यासाठी एक अग्रेसिव्ह स्टार्ट देण्यासाठी फलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय सिद्धू आणि रोहित. चेंडू क्रमांक 1
याच पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा फारसा चांगला काही संबंध होत नाहीये. चेंडू मात्र निर्धाव येतोय. काय जबरदस्त डिलिव्हरी आहे. खरं तर टेनिस क्रिकेट मधील अतिशय उत्तम चेंडू मानला जाणारा म्हणजे चेंडू गुडलेनचा चेंडू आपण म्हणू शकतोय. आणि त्याच चेंडूला आपल्या ताफ्यातून बाहेर काढताना आपल्याला पाहायला मिळतोय प्रसाद. 30 चेंडूंमध्ये 47 धावांची गरज होती. अव्हेंजर्स संघ या 47 धावांचा पाठलाग करताना पाहायला मिळेल. आणि पहिला चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव येतोय. अर्थात काय तर 29 चेंडूंमध्ये आता मात्र 47 धावांचा पाठलाग या संघाला आता करावा लागणार आहे. चांगल्या फटकेबाजीसाठी, एक अग्रेसिव्ह स्टार्टसाठी, तुफानी खेळीसाठी सिद्धू याची ओळख आहे या विभागामध्ये. तोच सिद्धू यावेळेला मात्र मोठा फटका खेळतोय. चेंडू हवेत आहे, संधी बनवली गेली आहे, कोणतीही चूक होणार नाही. धक्का क्रमांक 1 येतोय, सिद्धूला घ्यावा लागेल तंबूचा आसरा. इट्स अ विकेट. काय जबरदस्त गोलंदाजी आपण पाहिले. अगदी पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर पहिला चेंडू गुडलेनचा होता. बॅट आणि बॉलचा संबंध झाला नाही, निर्धाव चेंडू आणला होता. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा सिद्धू मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये कुठेतरी बॅट आणि बॉलचा चांगला संबंध झाला नाही. परिणाम काय झालाय तर तंबूचा आसरा घ्यावा लागला. आणि निश्चित रूपानं जी अतिशय सुंदर गोलंदाजी करताना आपल्याला गोलंदाज प्रसाद पाहायला मिळतो ना, या विकेटसाठी संजयजी यांच्याकडून रोख 500 रुपयांचं बक्षीस या ठिकाणी त्याला आलेलं आहे. निश्चित रूपानं एक चांगली बक्षिसांची भरघोस उधळण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कारण स्पर्धा मोठी आहे, मंच मोठा आहे. आणि निश्चित रूपानं या मोठ्या मंचावरती मोठमोठे बक्षिसं देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि तेवढाच चांगला आणि मोठा परफॉर्मन्स देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. धक्का क्रमांक 1 आलाय. पहिलं यश या संघासाठी मात्र या ठिकाणी आलाय. यावेळेला मात्र शॉर्ट ऑफ द लेनचा चेंडू बॅट्समनला बीट करतोय. डॉट येतोय. नवीन फलंदाज फलंदाजी मार्क वरती. अनिरुद्ध आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज. खरं तर सिद्धू बाद झाल्यानंतर मात्र या ठिकाणी आपण अनिरुद्धला पाहतोय वन डाऊन मध्ये. यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. खरं तर श्रेयोक सर आपण पाहिलं तर प्रसादचा प्रत्येक चेंडू कट होणारा चेंडू आहे. अगदी टप्पा पडल्यानंतर एक वेगळी दिशा पकडतोय. आणि फलंदाजाला मात्र चकवण्यामध्ये यश येतंय. निर्धाव चेंडू आलेला आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 2च खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि अशा कंडिशन मध्ये सहज आपण पाहिलं तर फलंदाज मोठमोठे फटके खेळताना पाहायला मिळतात. मात्र या षटकामध्ये अद्याप 0 धावा आलेल्या आहेत. एक खेळाडू बाद झाला. एक चांगलं यश म्हणावं लागेल. मात्र यावेळेला तेच यश खेचून आणताना दिसतोय फलंदाज. चेंडू येतोय वन बाउंड सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. यस जनसेवा संघ आपल्या प्लेइंग 11 ची लिस्ट आपण पाठवायची आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र थेट येतोय पायांवरती. मोठा अपील पाहायला मिळतोय. आत्मविश्वास मात्र थोडासा कमी. पंचांचं अचूक निरीक्षण आणि त्यासोबतच याच वेळेला पहिल्या षटकाची देखील समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा मात्र आपल्याला पाहायला मिळतात. त्या 4. एक जबरदस्त माफ करा 5 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. लेग बायच्या स्वरूपामध्ये आपल्याला या ठिकाणी 1 धाव पाहायला मिळते आणि 5 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. खरं तर श्रेयोक सर आपण पाहिलं तर निश्चित रूपानं पॉवर प्लेचं षटक होतं आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी लो स्कोरिंग मॅच आहे. 47 धावांचं टार्गेट होतं आणि त्याच वेळेला पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये अगदी 5 धावा फक्त खर्च केलेल्या आहेत. एक चांगले यश म्हणावं लागेल आतापर्यंत तथास्तु डेव्हलपर्स या संघासाठी. अतिशय चांगला आणि भेदक गोलंदाजीचा युनिट या संघाकडे. अजून देखील आपल्याला आशीर्वादची गोलंदाजी या संघामध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे निश्चित रूपानं कशा प्रकारची गोलंदाजी राहील या संघाची हे देखील पाहण्यासारखं राहील. मात्र हे पाहण्याआधी किंवा ते पाहण्यासोबतच आपल्याला हे देखील पाहिलं पाहिजे की मैदानाच्या आतमध्ये आपण अनिरुद्धला पाहतोय. मोठ्या फटकेबाजीसाठी ओळख आहे. संपूर्ण पेण काय संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये ज्याचा बोलबाला आहे तोच अनिरुद्ध आपल्याला फलंदाजी मार्कवरती अजून देखील पाहायला मिळतोय.
आणि त्यामुळेच अव्हेंजर्स संघाच्या बाजूने देखील तेवढंच हे पारडं थोडंसं जड आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे निश्चित रूपानं कोणता गोलंदाज आता मात्र गोलंदाजी मार्कवरती येईल हे मात्र पाहण्यासारखं राहील. नवीन गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्कवरती दाखल. पियुष आयुष ठाकूर या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती येतोय. वैयक्तिक पहिलं आणि त्यासोबतच सांघिक दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती. अगदी सडपातळ शरीर यष्टी आहे, चांगला रिलीज पॉइंट आहे. पहिला चेंडू या वेळेला मात्र शॉर्ट ऑफ द लेनचा चेंडू. यष्टीरक्षक कोणतीही चूक करणार नाही आणि अर्थात निर्धाव चेंडू मात्र या ठिकाणी पहिला येतोय. काय भव्य दिव्य सामने आपल्याला पाहायला मिळतात. अगदी या दिवसामध्ये आपण पाहिलं तर केवळ एक सामना असा होता ज्यामध्ये 95 पर्यंत धावसंख्या गेली होती आणि त्यानंतर मात्र बाकीच्या सर्व मॅच मध्ये आपण पाहिलं तर लो स्कोरिंग मॅच राहिलेली आहे आणि याचं यश मात्र कोणाला जातंय तर ते आयोजकांना जातंय. कारण निश्चित रूपाने एक चांगली क्रीज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, एक चांगला पिच पाहायला मिळतोय. मग पिच कंडिशन असेल, मॉइश्चर इफेक्ट असेल किंबहुना ड्यू फॅक्टर असेल, या सगळ्या गोष्टींचा विचार करता एक लो स्कोरिंग मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि निश्चित रूपाने जेवढ्या लो स्कोरिंग मॅच तेवढी रंगत जास्त, हे नेहमीच आपण टेनिस क्रिकेटमध्ये पाहत आलेलो आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा गुडलेनचा चेंडू बॅट्समनला बीट करतोय, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू होईल. एक चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. आयुष्य षटकामध्ये आपण जर काय पाहिलं तर पहिला निर्धाव चेंडू आला होता, त्यानंतर मात्र एक धाव आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय. म्हणजेच काय तर 3 चेंडूंमध्ये 1 धाव खर्च केलेली आहे. येस, या वेळेला मात्र चांगला फटका, अचूक क्षेत्ररक्षण, पॉइंटच्या दिशेने कोणती चूक होत नाहीये. धक्का क्रमांक 2, इट्स अ विकेट. काय जबरदस्त खेळ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. येस, ओव्हर स्टेप साठी ओके ओके, रिव्ह्यू घ्यायचा आहे का? येस, रिव्ह्यू घेतला जातोय. बघा, पंचांना विनंती असणार आहे की कृपया आपण थोडंसं या ठिकाणी यायचंय, कारण आपले थर्ड अंपायर जे आहेत ते ब्रेकवरती आहेत आणि थोडंसं क्रिटिकल सिच्युएशन आहे. त्यामुळे आपल्याला विनंती असणार की आपण कृपया व्यासपीठावरती आलात तर बरं होईल. हॅलो, अक्षय, आपल्याला आयोजकांकडून व्यासपीठावरती बोलवलं जात आहे. निश्चित रूपानं आपण या ठिकाणी थर्ड अंपायर साठी चेक केलेलं आहे आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी अंपायरचा निर्णय या ठिकाणी आपल्याला येताना पाहायला मिळतोय. एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला आणि त्यासोबतच जनसेवा संघ आपल्याला पुन्हा एकदा लास्ट कॉल दिला जातोय. आपण कृपया आपली प्लेइंग 11 ची लिस्ट या ठिकाणी पुरवायची आहे. आणि रोहित टीका या ठिकाणी बाद होतोय. एक चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता, रोहितला देखील दाद द्यावी लागेल, कारण एक तंत्रशुद्ध खेळ आपण त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. अगदी त्याने ऑब्झर्व केलं होतं की डीप पॉइंटच्या दिशेने फिल्टर नाहीये. यदा कदाचित आपण शॉर्ट पॉइंटच्या वरून जर काही चेंडू तटवला तर आपल्याला 4 धावा येऊ शकतात आणि त्याच प्रयत्नातून मात्र थोडीशी ताकद कमी पडली आणि पॉइंटच्या फिल्डरने कोणतीही चूक केली नाही. जर्सी क्रमांक 22 आपण पाहतोय त्या पोझिशनला
आणि अर्थात ही जी विकेट आलेली आहे आणि त्या विकेटसाठी आयुषला मात्र 500 रुपयांचं रोख पारितोषिक या ठिकाणी संजयजी शिंदे यांच्याकडून येताना, संपूर्ण तथास्तू डेव्हलपर्स यांच्याकडून येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एक जबरदस्त फिल्डिंगची पोझिशन सेट केलेली आपल्याला तथास्तू डेव्हलपर्स या संघाकडून पाहायला मिळते. एक जबरदस्त गेम प्लॅन, एक चांगली रणनीती मैदानाच्या आत. यस, यावेळेला मात्र अगदी स्टँड अँड डिलिव्हर, चेंडू जाईल थेट सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. अव्हेंजर संघ आपला 12वा खेळाडू आपण लवकरात लवकर व्यासपीठावरती पाठवायचा आहे. आपल्या स्पर्धेमध्ये आपण ऑरेंज कॅप, पर्पल कॅप, त्यासोबतच सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक अशी अनेक बक्षिसं आहेत. त्यामुळे तुमची अचूक नावं कळणं गरजेचं आहे. येस, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. यावेळेला मात्र कट केलेला चेंडू, चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. चेंडू येईल वन बाउंड सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. येस, चला स्पीडअप घ्यायचंय. दोन्हीला संघाच्या खेळाडूंना विनंती असणार आहे की आपण थोडंसं स्पीडअप घ्यायचंय. आणि त्यासोबतच नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आर्यन आपल्याला पाहायला मिळतोय. 16 2 ओव्हर 16 धावा झालेल्या आहेत. 2 खेळाडू बाद झालेले आहेत. म्हणजेच काय तर अजून देखील आपल्याला प्रति ओव्हर 10च्या सरासरीने आपल्याला धावसंख्या करायची आहे. 18 चेंडूंमध्ये 31 धावांचं समीकरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. आणि यावेळेला मात्र या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल, पंचांचा दंडित केलेला इशारा. टेप बॉलची ओव्हर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतेय. निश्चित एक वेगळा उपक्रम या ठिकाणी आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. आपल्या स्थानिकच्या खेळाडूंना देखील टेप बॉलचा अनुभव असावा, कारण मोठमोठ्या स्पर्धांमध्ये टेप बॉल यूज केला जातोय. मग त्या स्पर्धेमध्ये आपला खेळाडू देखील एक दिवस दिसावा, त्यासाठी हा अनुभव असणं महत्वाचं आहे. आणि निश्चित रूपानं या ऑर्गनायझेशन मध्ये आपल्याला या ठिकाणी ही संधी स्थानिकच्या खेळाडूंसाठी उपलब्ध केलेली आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज आशीर्वाद. येस, ज्या खेळाडूची वाट आपण सर्वजण बघत होतो तो क्षण आपल्या भेटीला आलाय. आशीर्वाद गोलंदाजी मार्कवरती दाखल आहे. पहिला चेंडू. याच चेंडूवरती मात्र लाईन थोडीशी चुकली जाते. पंचांचा दंडित केलेला इशारा येतोय. अर्थात अवांतर धाव मिळेल. खऱ्या अर्थानं आपल्या पेणची आणबाण शान म्हणू शकतोय, रायगड जिल्ह्याची आणबाण शान म्हणू शकतोय. तोच आशीर्वाद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आपल्याला भेदक गोलंदाजीसाठी पाहायला मिळतोय. ISPL मध्ये हैदराबाद संघाचं नेतृत्व या खेळाडूने केलेलं आहे. आणि यावेळेला मात्र पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ द लेंथचा डिलिव्हरी. फलंदाजाला मात्र बीट करतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र त्याच वेळेला बॉल मात्र बीट केला जातोय. आणि अर्थात निर्धाव चेंडू मात्र येतोय. पहिल्या चेंडूवरती वाईड आला होता, त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करताना आशीर्वाद आपल्याला पाहायला मिळतोय. पेणमधून बिलॉंग करतोय आणि अर्थात संपूर्ण भारतामध्ये जी स्पर्धा पाहिली जाते त्याच्यामध्ये नेतृत्व केलंय. यावेळी मात्र पुन्हा एकदा गुडलेनचा चेंडू बॅट्समनला बीट करेल. 1 धाव तर मिळते आणि एका धावेने धावसंख्या सरसावते. धावसंख्या होईल ती मात्र 18. एक चांगला प्लान या ठिकाणी पाहायला मिळतोय, कारण त्यांनी फलंदाजांनी देखील ओळखले. आपण जर का मैदानावरती फलंदाज पाहिले तर आपल्याला अनिरुद्ध आणि आर्यन पाहायला मिळत आहे. चांगलं गेम टॅक्टिक्स पाहायला मिळत आहे की आशीर्वादची गोलंदाजी ते ओळखून आहेत. एक घातक गोलंदाज आहे. आपली विकेट देखील आपण गमावू शकतोय. यदा कदाचित आपण मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये आपला डाव फसला तर आपल्याला मात्र तंबूचा आसरा घ्यावा लागेल. त्यामुळे एक सेफ क्रिकेट पाहायला मिळत आहे. यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक यांच्याकडून चूक होतीये. एक चुरटी धाव मात्र या ठिकाणी मिळते आणि त्यासोबतच पुन्हा एकदा 1 धाव मिळेल. 1 ने धावसंख्या वाढेल. धावसंख्या होतीये 19 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. एक चांगला क्रिकेट आतापर्यंत आपण या ओव्हरमध्ये पाहतोय. नक्कीच टेप बॉल म्हटलं की टेप बॉलची खासियत आहे, म्हणजे एक बाजू रफ असते, एक बाजू स्मूथ असते आणि त्याच वेळेला अगदी
क्वांटम फिजिक्स ज्याप्रमाणे आपण इंजिनिअरिंग मध्ये पाहतो ना, अगदी त्याच प्रकारचं फिजिक्स या क्रिकेटच्या गेम मध्ये देखील आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं. यावेळेला मात्र मोठा फटका, स्मॅश केलाय, आक्रमण केलंय, चेंडूला पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी प्रेक्षकांच्या भेटीला. इट्स अ 6. काय जबरदस्त फटका खेळलाय. अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून जाणारा खणखणीत षटकार आणि मारलाय देखील कोणाला, आशीर्वादला. अगदी संघाचा प्रमुख गोलंदाज, गोलंदाजी युनिटचा म्होरके आपण ज्याला म्हणू शकतो, आशेचं किरण ज्याला म्हणू शकतो, त्याच गोलंदाजावरती आक्रमण चढवलंय आणि सांगून देतोय की येस, आमच्याकडे देखील ते कौशल्य आहे. पुढच्या चेंडूवरती पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. यस, फिल्डर तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एका धावेवरती समाधान मानलं जात आहे. एकनी धावसंख्या वाढते, धावसंख्या मात्र होतीये ती 26. एक चांगलं क्रिकेट आतापर्यंत आपण या ओव्हरमध्ये पाहतोय. आशीर्वादच्या ओव्हरमध्ये जर का आपण पाहिलं तर पहिला चेंडू वाईड आला होता, त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू, पुन्हा सिंगल सिंगल, पुन्हा एकदा मोठा फटका 6 पाहिला होता. आणि शेवटच्या चेंडूवरती देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. येस, फलंदाजाला बीट केलाय. यष्टीरक्षक यांच्याकडून थोडीशी घाई केली जाते आणि यावेळी मात्र पुन्हा एकदा ओव्हर थ्रो. धाव मिळेल का? नाही. तू मैं झालं आणि तंबूचा आसरा मात्र या ठिकाणी फलंदाजाला घ्यावा लागतोय. रनआउटच्या स्वरूपामध्ये धक्का क्रमांक 3 येतोय. इट्स अ विकेट. काय जबरदस्त आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळ पाहायला मिळाला. बघ, कधी कधी असतं ना की आपल्याकडून जी चूक होते ती आपल्या चांगल्यासाठी देखील कधी कधी ठरताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे अगदी आपण दैनंदिन जीवनामध्ये म्हणतो ना श्रेयोक सर, की जे होतं ते चांगल्यासाठी होतं. यष्टीरक्षकाकडून चूक झाली. शॉर्ट ऑफ द लेनचा चेंडू होता. फलंदाजाला बीट केलं. चेंडू कलेक्ट करायचा होता यष्टीरक्षकाला. चूक झाली. अर्थात चेंडू ट्रॅव्हल झाला शॉर्ट फाईन लेगच्या दिशेनं आणि त्याच वेळेला फलंदाजांनी धाव घेण्याचा प्रयत्न केला. एक धाव पूर्ण झाली. ओव्हर थ्रो झाला, वाईडिश थ्रो झाला आणि त्याच वेळेला दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला गेला आणि त्याच वेळेला मात्र फंबल झालं आणि अर्थात विकेट क्रमांक 3 देखील या संघाला मिळाले. निश्चित रूपाने यश मात्र येतं यावेळेला ते तथास्तु डेव्हलपर या संघासाठी. आणि अर्थात आशीर्वादची ओव्हर मात्र या ठिकाणी समाप्त होते आणि 3 ओव्हरच्या खेळानंतर धाव फलकावरती धावा मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 27. आधीच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 10 धावा आल्या होत्या आणि 27 धावा ह्या आपल्याला धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. म्हणजेच काय तर अजून देखील 20 धावांची गरज या संघाला असणार आहे. 12 चेंडू 20 धावांची गरज समीकरण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आणि त्यासोबतच वैयक्तिक पहिलं आणि यावेळेला संघासाठी 4थं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती प्रसाद आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी प्रसादने पहिली ओव्हर देखील टाकली होती पॉवर प्ले मध्ये आणि त्यावेळेला प्रसादनं 5 धावा खर्च करत 1 विकेट घेतली होती. यावेळेला मात्र विकेट नाही. यावेळेला चेंडू जातो. इट्स अ बिग 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 थेट आउट ऑफ द लाईन. 6 धावांसाठी षटकार येतोय. काय फटका खेळलाय. धन्यवाद डीजे. माहेरी पाठवली की नाही ते आम्हाला माहित नाही, मात्र यावेळेला बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर अनिरुद्धच्या बॅटमधून. येस, यावेळेला देखील अगदी डिफेन्सिव्ह शॉट खेळताना आपल्याला पाहायला मिळाला अनिरुद्ध. चांगला चेंडू होता, चांगला सन्मान देण्याचा प्रयत्न. बॅटची इनर एज घेतली होती आणि त्यासोबतच चेंडू मात्र अगदी सिली पॉइंटच्या एरियामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. 1 धाव आले. एका धावेने धावसंख्या सरसावते. धावसंख्या होती ती 33. आतापर्यंत आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं तर तब्बल 102 चौकार आणि 108 षटकार पाहिलेले आहेत. म्हणजे बघा, चौकारांची संख्या कमी आहे आणि षटकारांची संख्या जास्त आहे. निश्चित रूपाने आपल्याला कळतंय की या विभागातील फलंदाजांची पॉवर एकदम जबरदस्त आहे, कारण प्रत्येक चेंडूला सीमारेषे बाहेर पाठवण्याचं धैर्य त्यांच्यामध्ये बाळगतायत. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चांगला क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. चेंडू जाईल 1 बाउंस सीमारेषेच्या बाहेर डीप पॉइंटच्या दिशेनं. 4 धावांसाठी चौकार.
जनसेवा संघ तुम्हाला पुन्हा एकदा फायनल कॉल दिला जातोय की आपली प्लेइंग 11ची लिस्ट आपण लवकरात लवकर व्यासपीठावरती पुरवायची आहे अथवा तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागणार आहे. ही बाब थोडीशी गांभीर्याने घ्यायची आहे. येस, यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू अपील केला जातोय. LBW साठी अपील केला जाईल. मात्र तेवढंच चांगलं निरीक्षण या ठिकाणी अर्थात आपण पाहतोय MR99 सरकारचं पॅनल या ठिकाणी आपण पाहतोय आणि अर्थात चांगलं अचूक निरीक्षण. कोणत्याही गोलंदाजावरती फलंदाजावरती अन्याय होणार नाही याची पूर्णपणे काळजी घेताना मैदानाच्या आतमध्ये आपण दोन्हीले पंच आपल्याला पाहायला मिळतात. मेन पंचांच्या स्वरूपामध्ये आपण राज ठाकरे यांना आपण पाहतोय. पुढचा चेंडू घेऊन येईल. आतापर्यंत 3 चेंडू कंप्लीट झालेले आहेत. 11 धावा आल्यात. यावेळेला मात्र जबरदस्त ॲक्युरेसी यॉर्करचा चेंडू आणि खऱ्या अर्थाने श्रीयोग सर ज्या वेळेला आपण यॉर्कर चेंडू पाहतो ना त्या वेळेला आपल्याला एकच नाव आठवतं ते म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेटमधलं बुमराह. आणि एका मुलाखतीमध्ये त्याने सांगितलं होतं की आई दुपारी झोपायची आणि प्रॅक्टिस मी करायचो त्यामुळे बॉलचा आवाज होऊ नये म्हणून भिंतीच्या कोपऱ्यामध्ये बॉल आपटायचो आणि तीच माझी प्रॅक्टिस माझी ओळख बनली. आज यॉर्कर म्हटलं की आपल्याला 2 चेंडू बाकी आहेत. एक चेंडू बाकी आहे. येस, ऑनलाईन स्कोर बोर्ड अपडेट करायचंय. यावेळेला मात्र पुन्हा एकदा तेच सातत्य. येस, कित्येक वर्षांची मेहनत आहे, कित्येक वर्षांची जिद्द आहे, कष्ट केलेले आहेत. ती ॲक्युरेसी अशी सहजासहजी येत नाही. त्यासाठी मेहनत केलेली आहे आणि त्याच मेहनतीचा फळ मात्र अतिशय महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय गोलंदाज प्रसाद कडून. आणि यावेळेला मात्र धाव फलकावरती धावा मात्र पाहायला मिळतात त्या 39 आणि अजून देखील 6 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज या संघाला असणार आहे. बघा प्रेक्षकांनो, मी काही क्षणापूर्वीच म्हटलं होतं की टेनिस क्रिकेटमध्ये लो स्कोरिंग मॅच म्हटली की त्यामध्ये रंगत येणार, 100% येणार आणि तशाच प्रकारची रंगत मात्र या ठिकाणी आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 बलाढ्य संघ एकमेकांसोबत भिडताना आपल्याला पाहायला मिळतायत. पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं तथास्तु डेव्हलपर्स या संघानं फलंदाजी करत असताना 46 धावा केल्या होत्या आणि 47 धावांचा पाठलाग करतोय तो अव्हेंजर्सचा संघ. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 39 धावा धाव फलकावरती आहेत. 3 खेळाडू बाद झालेले आहेत. अजून देखील चांगली बॅटिंग लाईनअप त्यांच्या ताफ्यामध्ये साबूत आहे आणि त्याच वेळेला 6 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज. अतिशय जोखमीची ओव्हर या ठिकाणी कोण टाकण्यासाठी येणार आहे, कोणावरती जबाबदारी दिली जाईल हे मात्र पाहण्यासारखं राहील. येस, स्पीडअप घ्यायचंय. पंचांना विनंती आहे, त्यासोबतच दोन्हीला संघाच्या खेळाडूंना देखील विनंती आहे की स्पीडअप घ्यायचंय. आजच्या दिवसामध्ये आपल्याला अतिरिक्त सामने देखील खेळायचे आहेत. सेमीफायनल फायनल्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत, त्यामुळे थोडंसं सहकार्य करायचंय. एक जबरदस्त आयोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. अगदी उत्कृष्ट दर्जाचं आयोजन या ठिकाणी पेण नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण याच्यावरती आपण हे सामने पाहतोय. खर तर कित्येक वर्षांपूर्वी टेनिस माफ करा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये मास्टर ब्लास्टर द गॉड ऑफ क्रिकेट ज्यांची ओळख आहे ते सचिन तेंडुलकर त्यांच्या हस्ते या मैदानाची ओपनिंग झाली होती आणि त्याच मैदानामध्ये भव्य दिव्य क्रिकेटचे सामने आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. निश्चित रूपाने याचं यश मात्र कोणाला जात आहे तर ते मात्र जात आहे संपूर्ण ते तथास्तु डेव्हलपर्स या आयोजकांना. येस, यावेळेला मात्र फलंदाजाला बीट केलं जाईल. अचंबित करून सोडलंय, बॅट्समनला चकवलंय, जखडून ठेवलंय. 6 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज आणि त्याच वेळेला मात्र निर्धाव चेंडू येतोय. 5 चेंडूंमध्ये आता मात्र 8 धावांची गरज आहे. कशा प्रकारचा खेळ होईल, मोठी फटकेबाजी करावी लागेल. आतापर्यंत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय फलंदाज अंकित आणि अनिरुद्ध यांना पाहतोय आणि त्याच वेळेला मात्र ऑन स्ट्राईक एंड वरती फलंदाज. येस, या संघाचा 12वा खेळाडू व्यासपीठावरती अवेलेबल नाहीये, त्यामुळे हरकत नाहीये. यदा कदाचित त्यांची बक्षीस चुकली गेली तरी सुद्धा हरकत नाहीये, कारण 12वा खेळाडू त्यांनी पाठवला नाहीये. मात्र यावेळेला चेंडूला पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावा येत आहेत, चौकार.
येस, यावेळेला मात्र फिल्डिंग शफल केली जाते. मित्रांनो, सामना आवडला असेल तर मात्र एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यात. अगदी लो स्कोरिंग मॅच होती आणि त्याच वेळेला एकदम सामन्यामध्ये रंगत आलेली आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडूंमध्ये 4 धावांची गरज. यावेळेला मात्र मोठा फटका, क्षेत्ररक्षक तैनात आहे, फायदा होणार नाही. चेंडू येतोय थेट सीमारेषेच्या बाहेर, व्यासपीठाला मानवंदना देण्यासाठी. इट्स अ विनिंग शॉट, षटकार. काय जबरदस्त फटका आहे. आणि त्याच वेळेला मात्र अव्हेंजर्स संघानं आपला विजय मात्र या ठिकाणी शिक्कामोर्तब केलेला आहे. आणि त्यासोबतच अव्हेंजर्स संघाचं खूप खूप अभिनंदन. आणि त्यासोबतच तथास्तु डेव्हलपर्स संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. आज जरी तुमच्या वाट्याला पराभव आला असेल तरी सुद्धा याच पराभवांमधून आपल्याला शिकायचं असतंय. आणि नेहमीच ते शिकताना देखील आपल्याला पाहायला मिळतील निश्चित रूपानं. आता मात्र आपण वळतोय लगेचच पुढचा सामना आपल्याला या ठिकाणी चालू करून घ्यायचा आहे. मी दोन्हीला संघांना विनंती करतोय की आपली प्लेइंग 11 आणि त्यासोबतच सलामीवीर जोडी लगेचच मैदानाच्या आतमध्ये आपण पाठवायचे. आणि अर्थात सामना आपण या ठिकाणी पूर्ण झालेला पाहायला मिळाला. अव्हेंजर्स विरुद्ध तथास्तु डेव्हलपर्स यांच्यामध्ये सामना पार पडला. अगदी शेवटच्या षटकामध्ये अव्हेंजर्स संघानं शिक्कामोर्तब केलाय. आणि विजय मात्र आपल्या संघासाठी खेचून आणताना या ठिकाणी आपल्या अव्हेंजर्सचा संघ पाहायला मिळाला. पुढचा